नमस्कार शेतकरी बंधू. नमस्कार. तर सर्वप्रथम माझा परिचय सांगतो. माझं नाव वैभव पुरे. मी कावेरीसाठी बीड जिल्हा 5. तर आज आपण आहोत आसरडो तालुका धारूळ जिल्हा बीड या ठिकाणी कावेरी सीड्स या कंपनीचं KPS 6288 हे नवीन वाण आपण इथं दिलं होतं. तर इथले जे शेतकरी आहेत त्यांनी जे वाण लावलंय त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ. तुमचं नाव गाव सांगा. बाबू मारुती पिंगळे, राहणार आसरडो. हा, कसं वाटतंय तुम्हाला ही नंबर बाजरी? 1चं ही शिळ आहे बाजरीचं. काय विशेष काय? तुम्ही आता ह्याच्या आधी बाजरी लावली असेल हो, त्या अशी बाजरी कधीच आम्हाला दिली बी नाही, कोणी लावली बी नाही कधी. अशी नंबर 1 बाजरी आली आहे. कसं फुटवा हे ते नंबर 1 फोटो आहे, कणीस मजबूत आहे. कणीस बी मजबूत आहे, बर, हाईट वगैरे कसं वाटतं का? चांगली आहे, हाईट बी चांगली आहे. नंबर 1 हाईट. शेजारी पाजारी काय म्हणते सध्या बाजरीला? सगळे लोक फक्त जात आहेत रस्ते म्हणून, एक माणूस असा पुढे रस्ते जात नाही. एवढी जबरदस्त आहे. हा, इकडे बघितल्याशिवाय पुढे जात नाही. तर शेतकरी बंधू इथे एक पॅकेट आहे बाजरीचं 6288. सर्वप्रथम बाजरीचं आपण कॅरेक्टर उगवायला कशी राहिली? नंबर 1 जर्मिनेशन एकदम उगवण शक्ती नंबर 1 ची आहे. फुटवे सरसकट बिटवे उगवणार. चांगले. फुटवा चांगला आहे, नंबर 1 आहे. वाढ चांगली आहे, हा, पुन्हा कणीस मजबूत आहे. मजबूत आहे. हो, तर शेतकरी बंधूंनो, ह्या बाजरीचे एक वैशिष्ट्य बघूया आपण. 6288 बाजरी हिचे फुटवे खूप चांगलेत. सर्वात पहिल्यांदा जर्मिनेशन उगवायला एकदम जबरदस्त उगवती बाजरी. जर्मिनेशन चांगलं आहे. तसंच आपण जर बघितलं फुटव्याची संख्या चांगली आणि कणस भरपूर लागलेली आणि एकदम मोठं कणीस आणि जाड कणीस आहे, असं दबत नाही. त्यामुळे काय होतं, पाखरने सुद्धा बाजरी खाल्लेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाजरीचा कलर सुद्धा एकदम दाणा एकदम टपोरा आणि करड्या कलरचा, हिरवा करडा. त्यामुळे खायला सुद्धा अतिशय चांगली. आता सरमाड बी बघितलं हिरवगार आहे आतापर्यंत. जनावरांसाठी सरमाड सुद्धा एकदम चांगलं आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता बाजरी बद्दल? हीच बाजरी बी लावा म्हणून सांगणार ना शेतकऱ्याला. पेरताना पेरा ही बाजरी नंबर 1 बाजरी आहे. तर सगळं चांगलं. तुम्ही खुश आहेत? नंबर 1. बरं, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी येणाऱ्या हंगामध्ये कावेरी सीडचं 6288 आपल्या शेतात लावून जास्तीत जास्त उत्पादन घ्या, एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.